आज मी बनवत आहे होळी स्पेशल थंडाई। एकदम झटपट बनून अशी थंडाई रेडी होते। सर्वात आधी तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी येथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, खडी साखर, त्याचबरोबर बदाम, काजू, थोडेसे पिस्ता घेतलेले आहे, इलायची, सोप, मखाना, खसखस, त्याचबरोबर गरम दुधात थोडेसे केसर भिजवून घातलेले आहे आणि बदाम देखील गरम पाण्यात भिजत ठेवलेले आहे। हे गरम पाण्यात भिजत ठेवल्यामुळे लवकर भिजून होतील। आता हे जे सर्व आपण ड्रायफ्रूट्स आणि बाकीचे साहित्य घेतलो आहोत ते एका मी बाउलमध्ये काढून घेणार आहे। एक एक करून येथे बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। सोप, खसखस, त्याचबरोबर खडी साखर, काळी मिरची, थोडंसं मखाना, काजू, पिस्ता आणि इलायची व थोडंसं गुलाबाचे पानं। मी येथे घरातलेच गुलाबाचे पानं घेतलेले आहे, विकत पण भेटतात, पण घरातलेच आपण वाळून घातलो तरी चालेल। आता यामध्ये 1 कप दूध घालून मी याला 15 मिनिटांसाठी भिजत ठेवलेले आहे। आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बाजूच्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा। आता येथे बदाम भिजून झालेले आहेत, बघू शकता जो वरचे साल निघत आहे, त्याचबरोबर केसर देखील भिजलेला आहे। आता हे सर्व आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये घालून वाटून घ्यायचं आहे। जितकं होईल तितकं आपल्याला याचं एकदम सॉफ्ट पेस्ट असं बनवून घ्यायचं आहे। मी येथे जे साहित्य घेतले आहे ते सगळे मिक्स करून घेत आहे। हे सर्व मिक्स करून आपल्याला याचं पेस्ट बनवून घ्यायचं आहे। इन्स्टंट असा हा थंडाई बनून रेडी होते, जास्ती मेहनत देखील नाही आणि प्यायला एकदम टेस्टी। तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा। आता हे छानपैकी वाटून घेतलेले आहे, मी याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहे। बघू शकता छानपैकी वाटून झालेला आहे। आता याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात। माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे बनवतात तेही सांगा। आता मी येथे बाउलमध्ये काढून घेतलेले आहे, त्याच मिक्सर जारमध्ये थोडंसं दूध घालून ते देखील यामध्ये मिक्स केलेलं आहे। थोडंसं आईस क्यूब घालत आहे, जितकं होईल तितकं दूध देखील येथे थंडच वापरावे, म्हणजे थंड असलं तरच ही थंडाई छान लागते। तर आता याला मिक्स करून घेऊया छानपैकी। तुम्ही हे बनवून अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून पिला तरी मस्त लागेल। आता हे मिक्स करून झालेलं आहे, आता मी याला ग्लासमध्ये काढून घेत आहे। मस्त अशी थंडाई बनून रेडी आहे। बघितलंच की पिण्याची इच्छा होईल आणि झटपट देखील बनते, जास्ती मेहनत देखील लागणार नाही। आता मी येथे ग्लासमध्ये काढून घेतलेले आहे, त्याचबरोबर याला छान दिसण्यासाठी मी येथे थोडेसे ड्रायफ्रूट्सचे तुकडे आणि गुलाबाचे पानं घालत आहे आणि त्याचबरोबर आईस क्यूब देखील घालत आहे। जितकं थंड होईल तितकं पिण्याची इच्छा होईल। तर आता हे सर्व घालून घेऊया त्यामध्ये। माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर। तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद।